तुमचं शरीर आणि मन हे दोन्हीही हेल्दी असणं गरजेचं आहे. आज आयुर्वेद पण त्याच पद्धतीने इन्स्टंटेनियस औषधं देतो. आता आज असं आहे की 25-30 वर्षाच्या वयोवर्षाच्या मुलींना सुद्धा बीपीचा त्रास असतो, शुगरचा त्रास असतो. फक्त वजन कमी करण्यासाठी, फक्त बारीक होण्यासाठी व्यायाम करायचा, हे आपण ज्या दिवशी डोक्यातून काढून टाकू त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने सगळे व्यायाम करायला लागतील. नमस्कार, मी स्पृहा. अभिनव अभियानाच्या या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज माझ्याबरोबर डॉक्टर गौरी देशपांडे इथे आहेत. नमस्कार. आयुर्वेद या क्षेत्रामधल्या त्या एक मोठ्या तज्ज्ञ आहेत आणि आज आपली त्यांच्याबरोबर छोटी चर्चा होणार आहे. आयुर्वेदाचा महत्त्व नक्की काय बरं? आयुर्वेदाचं महत्त्व तसं पाहायचं आपण तर आयुर्वेद हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. लाईफस्टाईल आपण जी म्हणतो ती आयुर्वेद ही लाईफस्टाईल आहे. आपण त्याच्याकडे एक शास्त्र, आरोग्याचं शास्त्र किंवा मेडिकल सायन्स म्हणून जर बघायला गेलो तर ते फक्त आजारी पडलो, आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली आणि मी बरा झालो, इथपर्यंतच लिमिटेड राहतं. पण आयुर्वेद हा तितका छोटा व्याप्ती असलेला नाही आहे. आयुर्वेद म्हणजे आपण जे काय सकाळी उठल्यापासून दैनंदिन जीवन जगणार आहोत, आपली दिनचर्या काय असावी, आपली ऋतुचर्या काय असावी, आपला आहार विहार, ह्या सगळ्या पद्धती म्हणजे आयुर्वेद आहे. तर आता त्याचं नेमकं आता हा सगळा म्हणजे जर आयुर्वेद आहे तर त्याचं महत्त्व काय? तर आपल्या श्वासाचं आपल्या आयुष्यात जेवढं महत्त्व तेवढं आयुर्वेदाचं महत्त्व. आणि मग आयुर्वेद हा आपल्या दैनिक जीवनात कसा इन्कॉर्पोरेट करता येईल? म्हणजे तुम्ही म्हणला की जीवनशैली आहे, पण ते पूर्वीमध्ये होती, पाळायचे लोक, पण आत्ताच्या या फास्ट लाईफमध्ये कसं काय जमेल बरं ते? दैनंदिन जीवनात कसा इन्कॉर्पोरेट करता येईल तर सकाळी लवकर उठण्यापासून हे उठा सांगितलेलं असतं. ते आजी तेच सांगते, घरातली मोठी सगळे व्यक्ती तेच सांगतात, लवकर उठा. बायोलॉजिकल क्लॉक, काही बेसिक गोष्टी सांगितल्यात. सकाळी लवकर उठा, आपले कर्म आटोपा, त्याच्यानंतर व्यायाम करा थोडाफार. त्यातही व्यायामातही सांगितले त्यांनी अर्धशक्ती व्यायाम करा, उगाच फार घाम गाळत बसू नका. म्हणजे ह्या छोट्या गोष्टी आहेत. भूक लागली की जेवण करा, जेवणाच्या वेळा दिलेल्या आहेत त्या फॉलो करा. तुमचं जे काही लोकल फूड आहे, तर आपण आज खायला जातो की आवाकडं खूप हेल्दी असतं. बरोबर आहे, हेल्दी असतं, पण ते तुमच्याकडे उगवतं का? आज तुम्ही काही ग्रो करू शकता. म्हणजे आता तुम्ही तो बर्फ पण बनवून घेऊ शकता, पण तो बर्फ तुमच्याकडे खरोखर पडलेला आहे का? तर असं हे नाही आहे की म्हणजे आज सगळेजण सगळ्या प्रकारच्या जे काही टेक्निक्स, आपली जी काही हरित क्रांती झाली आहे, तर त्याच्यामुळे आपण त्या रिव्हॉल्युशन नंतर सगळं काही कुठेही काही उगवू शकतो, काही करू शकतो. पण म्हणून ती भाजी आपल्यासाठी तितकी हेल्दी नाही. जिथे तिचा उगम आहे तिथे ती जास्त हेल्दी आहे. तुमच्या घरात जे काय पिकतं, तुमच्या शहरात तुमच्या जो काय आपला झोन असतो त्या झोनमध्ये जे काही पिकतं ते तुमच्यासाठी जास्त हेल्दी आहे. ते खा. त्याच्यातही खाण्याचे प्रकार सांगितलेले आहेत की पोटाचे 4 भाग करा, त्यात 2 भाग सॉलिड्स भरा, 1 भाग पाणी आणि 1 म्हणजे लिक्विड, आणि 1 भाग जो आहे तो त्याच्या पचनासाठी त्याचं हे व्हावं, त्याला जागा राहावी म्हणून वातासाठी तो भात एक सोडून द्या असं सांगितलेलं आहे. म्हणजे ते व्यवस्थित पचेल. आजकाल आपण काय करतो, मला आत्ता जायचं आहे ऑफिसला, सो मी आत्ता खाणार नाही आहे, मला उशीर होतो आहे, मी दुपारी खाईल 2 वाजता, कारण मला 2 ते 3 लंच ब्रेक असतो. मग तेव्हा मला भूक लागलेली असो नसो, कितीही भूक असो, आणलेला डबा पूर्ण संपवायचा असतो, कारण पुन्हा मला रात्री 9 पर्यंत खायला मिळणार नाही आहे. म्हणून मी सकाळी 10चं, 12चं, 2चं, 4चं, 6चं सगळं एकदाच खाऊन घेते. हे जे आहे ह्याचे हे अशा पद्धतीने वागू नका, हे फक्त आयुर्वेद सांगतो. तुमची जी काही हेल्दी एक हे आहे शरीराचं, ते मेंटेन करा. बाकी फार काही इन्कॉर्पोरेट आपल्याला करायचंच नाही आहे. भारत एक मोठा देश आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे
इकॉलॉजिकल झोन्स आहेत, बायोलॉजिकल स्पिअर्स वेगवेगळे आहेत. तुम्ही म्हणाला की जिथे एखादं फळ किंवा फ्रूट ग्रो करतं, ज्याचा उगम जिकडे होतं तिकडेच ते सर्वात जास्ती पोटंट आहे. पण मग भारतातल्या या वेगवेगळ्या झोन्समध्ये सगळ्याच गोष्टी ग्रो होणं शक्य नाही, ज्या गोष्टी आयुर्वेदाला लागतात त्या. तर मग अक्रॉस इंडिया वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स मिळतात का आयुर्वेदामध्ये, किंवा आयुर्वेदाची टेक्निक बदलते का? टेक्निक बदलते का? तर टेक्निक नाही बदलत. मनुष्य कुठेही असला, वैद्य कुठेही असला तरी आता आपण महाराष्ट्रात आहोत, तर तुम्ही सांगितले की आपल्याला ह्या ह्या औषधामध्ये हिंग लागणार आहे, बेसिक रोजची गोष्ट आहे म्हणून आपण त्याचं उदाहरण देऊ. तर तुम्ही पुण्यात असलात काय, तुम्ही मुंबईत असलात काय, महाराष्ट्राच्या बाहेर असलात काय, कुठूनही कुठेही राहत असाल तरी जी गोष्ट भारतात बनतच नाही आत्ता सध्या, बेस्ट क्वालिटी, आय एम टॉकिंग अबाउट बेस्ट क्वालिटी, ती कुठून तरी भारताच्या बाहेरूनच इम्पोर्ट केली जाते. तर ती तिथेच पोटंट आहे म्हणून ती तिथून इथे मागवतो. सेम सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आहे. काही वनस्पती ज्या आहेत त्या थंड हवेच्या प्रदेशातच उगवतात म्हणून त्या आपल्याकडच्या लोकांनी, उष्ण प्रदेशातल्या लोकांनी वापरायच्याच नाहीत का? तिथून मागवायच्या, इथे आणायच्या, त्याच्यावर प्रोसेस करायची आणि त्या वापरायच्या. हे खूप पूर्वीच त्यांनी सांगितलं आहे. मग त्याच्यावरती ज्या काही प्रोसेसेस करायच्या असतील, तुम्हाला वाळवायची आहे, तिचा रस काढायचा आहे, स्वरस काढायचा आहे, जे काय करायचं आहे ते नंतर करा. तर ती तिथेच पोटंट आहे, तिथे कलेक्ट करा. पूर्वी वैद्य स्वतः हे कलेक्शनसाठी जायचे आणि असं पण एक होतं की वैद्याचा दवाखाना हा इथे, खूप वर्षांपासून हे वैद्यांचा दवाखाना इथे, अशी पूर्वी स्थिती नव्हती. म्हणजे मी पूर्वी म्हणजे एक 50-1 वर्षापूर्वीचं सांगते का, तसं नाही, त्याच्या खूप आधीची गोष्ट की वैद्य गावोगाव फिरायचे, त्या त्या ठिकाणाहून ते विशिष्ट वनस्पती कलेक्ट करायचे, विशिष्ट द्रव्य कलेक्ट करायचे, काही मिनरल्स लागायचे ते कलेक्ट करायचे, काही रत्न लागतात ते कलेक्ट करतात. आयुर्वेदामध्ये सगळ्यांचं इन्कॉर्पोरेशन आहे. फक्त वनस्पतींवर आहे का? तर नाही. रसशास्त्र नावाची वेगळी ब्रांच पण आहे ज्याच्यामध्ये रत्नांचा, मिनरल्सचा, सगळ्यांचा, आपल्या मेटल्सचा, त्यांना इन्कॉर्पोरेट करून त्यांच्यापासून औषधी बनवून मग ते कुठे मिळतात तर त्या त्या ठिकाणी मिळतात. त्या त्या ठिकाणाहून कलेक्ट करून आणा, त्याच्यावरती विविध प्रोसेस करा, तिथूनच आणा, कारण तिथे ते पोटंट आहेत. तुम्ही जाऊन आणा, तुम्ही पाठवा कोणाला, तिथून येणाऱ्या माणसाकडून मागवा. पूर्वी आपल्याकडे दळणवळण उत्तम होतं, त्यामुळे हे सहज शक्य होतं. योग आणि आयुर्वेदाचा काय संबंध आहे, काय रिलेशन आहे का याच्यामध्ये? आयुर्वेदाचा मोटिव्ह आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य विकार प्रशमनम. म्हणजे काय? जो स्वस्थ व्यक्ती आहे त्याच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं, जो निरोगी आहे त्याच्या निरोगीपणाचं रक्षण करणं, आणि जो आतुर आहे, आतुर म्हणजे रोगी आहे, त्याच्या रोगांचं निवारण करणं. तर स्वस्थची व्याख्या काय मग? ह्याच्यात जे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आले, तर त्या स्वस्थची व्याख्या काय? तर त्याचं मानसिक, शारीरिक हे जे काही आरोग्य आहे तर मानसिकरित्या पण निरोगी असलं पाहिजे. शारीरिक तर असलाच पाहिजे, पण मानसिकरित्या. तर आजकाल आपण जे बघतो, डिप्रेशन असेल, सुसायडल टेंडन्सीज वाढलेल्या आहेत, म्हणजे वेगवेगळे मानसिक आजार जे आहेत, तर ह्या सगळ्यांचा काय हे आहे, तर हे असतील तर तुम्ही निरोगी नाही आहेत, म्हणजे तुम्हाला काही ना काहीतरी त्रास आहे. तर हे ट्रीट करण्याचं काम कोण करेल? आयुर्वेदात त्याच्यावरती औषधी आहेतच, पण त्याच्यासाठी तुम्हाला योगशास्त्राची मदत पाहिजे. तर हा जो काही संबंध आहे योगशास्त्राचा, मानसिक ह्याच्यासाठी तुमच्या जास्तीत जास्त हे आहे. हा प्रश्न पडण्याचं कारण की योगासनं करा असं प्रत्येक आयुर्वेदिक वैद्याकडे गेलं की सांगतात, योगासनं करा, योगासनं करा, योगासनं करा. ती कशासाठी? तर तुमचं शरीर आणि मन हे दोन्हीही हेल्दी असणं गरजेचं आहे. शरीर ट्रीट करण्याचं काम वैद्य औषधांद्वारे करतोच आहे, काही मनावरती काम करणारी औषधं पण आहेच आहेत. पण जर योगासनांच्या आधाराने ते जास्त लवकर आणि जास्त चांगल्या पद्धतीने ट्रीट होणार असेल तर आयुर्वेदिक वैद्य जे आहेत ते त्याचा आधार घ्यायला सांगतात.
म्हणून योग आणि आयुर्वेदांचा जवळचा संबंध आहे अगदीच. पण मग हे जे ग्रंथात लिहिलेले आहे ते कोणी लिहिले? कधी त्याचा उगम कसा झाला सगळ्याचा? आता ह्याला आपण जे आपलं जे काही भारतीय तत्त्वज्ञान आहे किंवा भारतीय ज्या काही मान्यता आहेत त्याला आपण एक छान शब्द वापरतो, मायथॉलॉजी. तर ह्या मायथॉलॉजीनुसार सो कॉल्ड आपण जी काय म्हणजे आता सर्वसामान्यांना समजलं पाहिजे म्हणून, पण आपली जी भारतीय मान्यता आहे त्याच्यानुसार ब्रह्मदेवाला आयुर्वेदाचं स्मरण झालं असा एक उल्लेख आहे. म्हणजे ब्रह्मा स्मृत्वा आयुर्वेदाचा त्याला स्मरण जे झालं त्याच्यातून त्यांनी ब्रह्मा स्मृत्वा आयुषो वेदः म्हणजे हा वेद त्याला मग त्यांनी पुढे 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 पास ऑन केला. म्हणजे ब्रह्मापासून प्रजापती, प्रजापतीपासून अश्विनी कुमारपासून दक्ष, म्हणजे असे वेगवेगळे मग त्यांचे वेगवेगळे आपण म्हणू शकतो की फॉलोअर्स असतील, त्यांचे शिष्य असतील, त्यांच्यामध्ये ते डिवाईड झालं. मग प्रत्येकाने त्याची वेगवेगळी ब्रांच घेतली की मला ह्याच्यात इंटरेस्ट आहे, मी ह्याच्यामध्ये डेव्हलप करतो. तर ब्रह्मदेवापासून तो पृथ्वी तलावरती वेगवेगळ्या लोकांकडून पृथ्वी तलावरती आला आणि मनुष्य मात्राच्या कल्याणासाठी तो वापरला गेला. तर म्हणजे साधारण एक 5,500 ते 6,000 वर्षाचे रेफरन्सेस सापडलेले आहेत. त्याच्या आधीचे आपल्याला शोधायचे. अजून एक टर्म मी ऐकला आहे की पातंजली आयुर्वेद, त्याचं काय आहे बरं? पातंजली योगसूत्र आहेत मुळात. पतंजली जे ऋषी होते त्यांनी योगाभ्यासातून किंवा योगाच्या अभ्यासासाठी जे सूत्र निर्माण केले किंवा काही जी योगासनांचे हे निर्माण केले. आता योगासन म्हणलं की आपल्याला एक पटकन डोळ्यासमोर दृश्य येतं, छान असा एक मोठा हॉल, असं त्याला सगळीकडून काचेचे दरवाजे किंवा एखादी भिंत आणि काचा छान लावलेल्या, AC चालू आहे, खाली मॅट टाकलेल्या, छान टाईल्स आणि तिथे सगळेजण असे टाईट कपडे घालून योगासनं करतायत. हे खूप पटकन डोळ्यासमोर येतं सगळ्यांच्या. म्हणजे 100 जणांना आपण उभं केलं आणि योगा म्हणलं की हे दिसून येतं. मॉडर्न योगाचा हा हे असू शकतो, पण तो योगासन किंवा योग असा तो शब्द आहे. तर योग कशासाठी, कसे, त्याच्याने काय काय फायदे होतील, कोणी करावेत कोणी करू नये, ह्या सगळ्याचा वर्णन उहापोह पतंजलींनी त्यांच्या सूत्रांद्वारे. पुन्हा तेच आपण जे आत्ता बोललो की भाषा होती, संस्कृत होती, ते संस्कृत थोडंसं काव्यात्मक, थोडंसं गद्यात्मक, पद्यात्मक, गद्यात्मक अशा दोन्ही ह्याच्यामध्ये त्यांनी ते वर्णन केलं. तर ती पतंजली योगसूत्र आहेच जे जीवनशैलीचं असं तुम्ही म्हणता. पण बाकीचं जे सध्या वापरण्यात मेनस्ट्रीम म्हणलं मेडिसिन, असं गोळ्या औषधं जे घेतो आपण नेहमी, काही खोकला वगैरे झाला तर त्या इन्स्टंटेनियस आहेत. त्या घेतल्या, गोळी घेतली, पाणी प्यायलं, झालं, विसरलं. पण त्याच्यापेक्षा आयुर्वेद कसं बरं आहे? इन्स्टंटेनियस तर आयुर्वेद असा नाही आहे का? तर हा खूप वर्षांपासून का ते माहिती नाही आहे, पण हा एक गैरसमज रुजवला गेला आहे. आजोबांनी घेतलेल्या औषधांचा नातवाला फरक पडतो, ही जी आयुर्वेदाच्या औषधांबद्दलची एक वर्षानुवर्ष म्हणजे प्रत्येकजण बोलताना हे म्हणून जातो किंवा माझ्या लहानपणी घेतले तर माझं म्हातारपण जे आहे ते निरोगी जाईल, मला आजार होणार नाहीत वगैरे. तर हा एक मुळात मोठा गैरसमज आहे आयुर्वेदिक औषधांबद्दलचा. जसं ॲलोपॅथीची औषधं किंवा कुठल्याही पॅथीची औषधं इन्स्टंटेनियस तुम्ही घेऊ शकता. आज आयुर्वेद पण त्याच पद्धतीने इन्स्टंटेनियस औषधं देतो. अत्यायिक चिकित्सा म्हणजे इमर्जन्सी मेडिसिन्स, जे ॲलोपॅथीला आपण इमर्जन्सी मेडिसिन म्हणून बघतो, तर आयुर्वेदामध्ये ह्या सगळ्यांचा उल्लेख आलेला आहे. आयुर्वेदिक औषधं जी आहेत ती त्या पद्धतीने बनवली जातात, त्या पद्धतीने घेण्याची, कन्झ्युम करण्याची तुमची पद्धत आहे. तुम्ही चालत फिरत जसं गोळ्या कॅरी करता तसं आज बहुतेक सगळे वैद्य तुम्हाला चालत फिरत नोकरीच्या ठिकाणी, प्रवासात कुठेही घेता येतील इतकी तुम्हाला छान मेडिसिन्स अवेलेबल करून देत आहे. त्यामुळे हा जो हे आहे की आयुर्वेद एकतर खूप उशिरा ट्रीट करतो किंवा आयुर्वेदिक औषधांनी गुण यायला वेळ लागतो किंवा ती घ्यायला अवघड आहेत,
त्यांच्याकडे काढे सांगितलेत, त्यांच्याकडे उकळा गाळा काय काय प्रकार सांगितलेत, हे सगळं आहे. पण आता ह्या सगळ्यातून आम्ही पण नवीन टेक्निक्स वापरतो. आम्ही पण प्रकार सुरू केला आहे की काढा उकळायचा आहे ना तुम्हाला, तर ठीक आहे, तो उकळून त्याचं घनसार करून, त्याचं घनवटी करून किंवा अजून काही वेगळ्या पद्धतींनी कसा तो करता येईल, कसा तो पेशंटला रुग्णांना घ्यायला सोपा जाता येईल, असे वेगवेगळे हे पूर्वीपासून मेन्शन्ड आहे आयुर्वेदामध्ये. फक्त काही वर्ष अशी होती मधली की त्याच्यावरती काम झालं नाही किंवा हे शास्त्र दाबण्याचा मुद्दाम प्रयत्न केला गेला, असं आहे का? तर हो, असंही आहे. त्यानंतर काळाच्या ह्याच्यामध्ये किंवा कुठेतरी आपण एकूणच जे काही आपली सगळी भारतीय मानसिकता जी गुलामगिरीची बनली आहे किंवा ती जाणून बुजून बनवल्या गेली आहे, त्या ह्याच्यात असं झालं की आपलं शास्त्र असलं तरीही त्याच्यावरती कामच केलं गेलं नाही. हे दिलंय ना, ह्याचा सर्वसाधारण एक अर्थ काढायचा. मुळात आयुर्वेद शास्त्र हे सगळं संस्कृत भाषेमध्ये लिहून ठेवलं आहे. कारण तेव्हा जेव्हा केव्हा ते लिहिलं गेलं, जेव्हा केव्हा ते खूप मोठ्या प्रमाणावर तीच एकमेव पॅथी होती, तेव्हा संस्कृत भाषा प्रचलित होती. रोजच्या दैनंदिन ह्याच्यामध्ये संस्कृत भाषा होती. तर मग जी लोकांना भाषा कळतीये त्याच भाषेत त्यांनी लिहून ठेवलेला ग्रंथ आहे. आज काय झालं आहे, आपल्याला संस्कृत कळतं, मला संस्कृत येतं, मी संस्कृत बोलू शकते, वाचू शकते, असे किती लोक आपण ओळखतो? कमी झालं, खूप कमी प्रमाण आहे. म्हणजे ते फक्त ज्यांनी BA MA संस्कृत केलंय अशांना ते शक्य आहे. तर ह्यामुळे झालं काय की संस्कृतमध्ये लिहिलंय तर मला वाचताना नेमका त्याचा अर्थ कळत नाही. मग कोणीतरी ते हिंदी, मराठी, इंग्लिश किंवा तमिळ, तेलुगू ज्या काही भाषा आहेत त्यामध्ये ते ट्रान्सलेट करतात. तर मग ट्रान्सलेट केल्यामुळे काय होतंय, आपण ट्रान्सलेशन वाचतोय. यामुळे झालं काय की जो काही अथांग सागर होता आयुर्वेदाचा तो लिमिटेड होत गेला. कारण 10च्या 10 संस्कृत भाषांमध्ये संस्कृत भाषेत लिहिलेल्या ग्रंथांचं ट्रान्सलेशन झालं का? नाही, 1-2 झालं. मग तेच प्रमाण ग्रंथ मानले गेले. तर कधी कधी कसं होतं की ग्रंथ क्रमांक 1 आणि ग्रंथ क्रमांक 5 ह्या दोघांचा समन्वय साधून, ह्या दोघांना वाचून, ह्या दोघांना कळून तुम्ही चिकित्सा करणं किंवा चिकित्सा पद्धती फॉलो करणं हे अपेक्षित होतं. तर हे झालंच नाही. कारण ग्रंथ क्रमांक 5 तो ट्रान्सलेटच केला गेला नाही. 1 केला, 3 केला, 2 केला, पण ज्याचा संबंध लावायचा तो केलाच नाही. म्हणून ते बरेचदा अर्धवट राहून गेलं. आणि त्या ह्याच्यातून झालं असं की जी आयुर्वेदामध्ये इन्स्टंटेनियस मेडिसिन्स आपण म्हणतो असे जे काही आहेत, तर ते त्याच्यावरती कामच झालं नाही. पण ठीक आहे, ॲलोपॅथी मेडिसिनचे काही त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक्स वापरून, म्हणजे त्यांच्याकडे कॅप्सूल हे आहे, तर आता काही वैद्य तुम्हाला घ्यायला सोपं जावं म्हणून कॅप्सूल्स बनवतात, डोस ॲडजस्ट करतात, तुमच्या डोसनुसार बनवून देतात. ग्रीन टी सारख्या डीपचे सॅसेट बनवून देतात. तर म्हणजे अगदीच असं नाही आहे की हे घेणंच शक्य नाही आहे. तुमच्या ह्याच्याप्रमाणे काही जण नुसत्या पावडर्स देतात, गोळ्या तर आयुर्वेदामध्ये आहेतच, टॅबलेट्स जे आपण म्हणतो की गोळ्यांचे प्रकार, गुटी वटी गुगुळ असे वेगवेगळे प्रकार त्यांनी दिलेत. त्याप्रमाणे हे पूर्वीपासून त्याच्यात प्रकार वेगवेगळे आहेत, फक्त तुमच्या अवस्थेनुसार, रोगानुसार. कारण हे टेलरमेड मेडिसिन आहे. तर टेलरमेड म्हणजे काय, आपण जातो दुकानात, एका साईजचे 30, 32, 34 अशा नंबरचे, पण खूप जण असतात त्यांना 33 नंबर लागतो. प्रत्येक ब्रँडचा 33 नंबर मिळत नाही, 29 नंबर प्रत्येक ब्रँडचा मिळत नाही. पण आयुर्वेद देतो तुम्हाला, 29.5 मागितला तरी देईल. इतकं ते म्हणजे म्हणू शकतो आपण की फ्लेक्झिबल आहे. का तर ते स्पेसिफिक त्या त्या पेशंटसाठी, त्या त्या रुग्णासाठी, त्या त्या व्यक्तीसाठी बनलेलं आहे. पण मग हे कसं करता तुम्ही एवढं कस्टमायझेशन त्या कारण की प्रत्येक माणूस वेगळा असणार, प्रत्येक रुग्ण वेगळा असणार ना. मग कसं लक्षात येतं तुम्हाला की या माणसाला हेच वेगळं पाहिजे, याला हेच वेगळं पाहिजे? रुग्णासमोर पाहिला आपण की त्याचे डायग्नोसिसचे मेथड्स असतात, त्याचं परीक्षण होतं, ज्याला आपण क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणतो. आजकाल खूप कमी जण हे क्लिनिकल एक्झामिनेशन करतात. म्हणजे वैद्यांचं नाही म्हणत आहे मी, वैद्याला क्लिनिकल एक्झामिनेशन शिवाय ऑप्शनच नाही आहे.
क्लिनिकल एक्झामिनेशनच करतो आम्ही. ते क्लिनिकल एक्झामिनेशन रिपोर्टशी मॅच होते का हे बघतो. तर जेव्हा क्लिनिकल एक्झामिनेशन करतो त्याच्यात वाढलेला वात, पित्त, कफ, बाकी पॅरामीटर्स असतील, त्याची जिव्हा परीक्षण असेल म्हणजे टंग एक्झामिनेशन आपण ज्याला म्हणतो, त्याचं स्पर्श परीक्षा असेल, ह्या सगळ्याच्या माध्यमातून त्याच्यात काय कमी जास्त आहे, काय त्याला आत्ता त्रास होतो आहे किंवा त्याचं कारण काय आहे हे सगळं कळतं. ह्या सगळ्यावरून त्याला काय म्हणता येईल 2 इंचा 3 इंचा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याला आपण औषधं देतो. तर सेम सगळ्या पॅथींमध्ये ही जी क्लिनिकल एक्झामिनेशनची हे आहे तर ती अवेलेबल आहे. फक्त मी असं म्हणेल म्हणजे आयुर्वेदाची वैद्य आहे म्हणून नाही, पण हे जास्त एम्फसिस दिलं जातं ह्याच्यावरती, खूप एम्फसाइज केलं जातं की तुम्ही क्लिनिकल एक्झामिनेशन तुमचं बेस्ट असलं पाहिजे. तुमची नाडी परीक्षा असेल, तुम्हाला पेशंट चालत आला की तुम्हाला कळायला पाहिजे की याला हा त्रास असू शकेल, म्हणजे त्याला आपण दर्शन परीक्षा म्हणतो. तर ह्याच्यावरून आणि जसे जसे तुम्ही रुग्ण पाहत जाता, जसा जसा तुमचा टेक्स्च्युअल अभ्यास प्लस प्रॅक्टिकल अभ्यास वाढत जातो, तसं तसं लक्षात येतं की तुम्हाला स्पेसिफिक कुठल्या ह्याच्यात कुठली अवस्थेत कुठलं काय द्यायचं आहे मेडिसिन. आणि टेक्स्च्युअल अभ्यास ह्याच्यामुळे म्हणलं की आयुर्वेदानी अतिशय सुंदर वर्णन करून ठेवली आहेत प्रत्येक रोगाचं. सुरू झाला रोग तर काय अवस्था असते, आता तुम्हाला आजार होणार आहे ह्याची काय अवस्था असते, ज्याला पूर्वरूप म्हणलं आहे आयुर्वेदानी, की ही 4 पूर्वरूपं दिसली की तुम्हाला हा आजार होणार आहे भविष्यात, म्हणजे भविष्यात म्हणजे जवळच्या भविष्यात, किंवा ह्या आजारामुळे तुम्हाला लेट भविष्यात सुद्धा काय होणार आहे ह्याचं खूप सुंदर वर्णन करून ठेवलं आहे. त्यामुळे तुम्हाला टेक्स्च्युअल रेफरन्सेस तर वाचावेच लागतात, म्हणजे ते तुम्हाला माहितीच पाहिजे. त्याचा संबंध तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेजशी तुमच्या, म्हणजे ज्याला प्रॅक्टिस म्हणतो आपण, कुठलाही डॉक्टर असू दे त्याची प्रॅक्टिस असते कायम. म्हणजे एक रुग्ण बघितला आणि त्यांनी 1000 जरी बघितले किंवा 1,00,000 जरी बघितले तरी तो हेच सांगतो की माझी अजून प्रॅक्टिस आहे, मी प्रॅक्टिस करतो. त्यामुळे हे प्रॅक्टिसनीच येतं की याला काय कस्टमायझेशन करायचं आहे, हे ग्रंथात दिलेलं आहे, ते फक्त तुम्हाला प्रॅक्टिकली अप्लाय करायचं आहे वेगवेगळ्या रुग्णांवरती. त्यामुळे हे अतिशय सुंदर सायन्स आहे. आणि आयुर्वेदाला सायंटिफिक बेसिस किंवा सायंटिफिक मेथड आहे का? ॲक्च्युली तसं आता हा जर प्रश्न आपण गुगल केला की आयुर्वेद हा सायन्स आहे का किंवा ह्याला सायंटिफिक बेसिस आहे का, तर आपल्याला उत्तर तिथे मिळतं की नाही आहे. आयुर्वेदाला सायंटिफिक बेसिस नाही आहे, कारण ते काही ज्या काही हे फुलफिल करायचे आहेत तर त्या करू शकत नाही आहे आयुर्वेदा. प्रत्येकाचं वेगवेगळं हे मत आहे किंवा प्रत्येक वेळेस वेगवेगळं रिझल्ट्स आउटपुट्स येत आहेत. असं काय 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 लिहून हे सुडो सायन्स आहे आयुर्वेद आहे असं एक मत खूप मोठ्या प्रमाणावरती जगभर पसरलेलं आहे. तर आयुर्वेदाला सायंटिफिक बेस आहे का, तर बेस म्हणता येणार नाही. आयुर्वेद हे स्वतः एक सायन्स आहे, हे विज्ञान आहे. विज्ञानाच्या कसोटीवरती प्रत्येक वेळेस घासून तावून सुलाखून निघालेला आहे. आयुर्वेद हा स्वतः एक शास्त्र म्हणलंय, वेद म्हणलंय, पण म्हणजेच काय तर ते सायन्स आहे. फक्त असं आहे की तुम्ही इतिहासाच्या कसोट्या विज्ञानाला जर लावल्या किंवा इतिहासाच्या कसोट्या गणिताला लावल्या, त्याचे नियम इकडे लागू केले तर ते मॅच होईल का? नाही. तर तुमचे पॅरामीटर्स तुम्ही आमच्या विज्ञानाला लावू नका. तिथे पण आम्ही प्रूव्ह करतोय, आम्हाला नाही असं नाहीये. आज एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन किंवा एव्हिडन्सेस दाखवा खूप साऱ्या वेगवेगळ्या आजारांमध्ये असेल, वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये असेल, आयुर्वेद हा रिझल्ट देतोय. प्रत्येक वेळेस सेम कंडिशनमध्ये सेम मेडिसिन रिझल्ट देत आहे. हा एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन. तर ह्याचे एव्हिडन्सेस आम्ही तुम्हाला ज्या भाषेत पाहिजेत, प्रत्येकाला ज्या भाषेत पाहिजेत
त्या भाषेत देण्याचा प्रयत्न करतोय, देतोय आणि सक्सेसफुल होतोय. त्या राष्ट्राच्या भल्यासाठी आयुर्वेद हे काय काय करू शकतं? म्हणजे राष्ट्र निर्माण करण्यासाठी आयुर्वेदाचा कसा वापर होऊ शकतो? आयुर्वेद राष्ट्र निर्माण करण्यासाठी कसं वापरणार? तर आयुर्वेदाच्या सहाय्याने त्याचे जे काय रूल्स रेग्युलेशन्स किंवा त्याची जी काही त्यांनी सांगितलेलं आहे ते तुम्ही फॉलो केलं तर बट ऑब्वियस तुम्ही सुदृढ राहाल. आणि राष्ट्र निर्माण म्हणजे काय? तर आधी सुरुवातीला तुम्हाला सुदृढ शरीर, सुदृढ मन, ह्या सगळ्याची बेसिक गरज ही जी आहे ती बेसिक गरज तुमची फुलफिल होईल. जी आजची तरुणाई आहे, माझ्याकडे पेशंट्स येतात क्लिनिकमध्ये. आम्ही शिकत असताना साधारण सुरुवातीला अगदी फर्स्ट इयर सेकंड इयरला मला असं हे होतं की BP, शुगर, म्हणजे हे जे आजार आहेत हे 50-60 नंतर होतात लोकांना, असं सर्वसाधारण, कारण त्याच्या आधी काही होत नाही. मग थोडं थोडं नंतर अलीकडे येत गेलं की ते 45 नंतर होतात, 40 नंतर होतात. आता आज असं आहे की 25-30 वर्षाच्या वयोवर्षाच्या मुलींना सुद्धा BPचा त्रास असतो, शुगरचा त्रास असतो. हे काही जन्मजात नसतं, पण हे तिथून इथपर्यंत आले. हा जो काही 20-25 वर्ष अलीकडे आलेत सगळे आजार, त्यांना अटॅक पण येतात, हार्ट अटॅक पण येतात, कार्डियक प्रॉब्लेम्स असतात. हे बेसिक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून हे उदाहरणासाठी. तर हे आजार तरुण वयात तुमच्या होत आहेत, तर तुम्ही आजार सांभाळणार स्वतःचा का तुम्ही जे काही करताय, जी तुमची नोकरी व्यवसाय आहे त्याच्यात तुम्ही बेस्ट देणार, का तुम्ही उद्या काही समाजाला गरज पडेल तेव्हा समाजासाठी काही काम करणार? तर तिथे तुमचे मग हे सगळ्या गोष्टी आडव्या येणार की नाही, मी फार बाहेर जाऊ शकत नाही, माझी BPच्या गोळीची वेळ असते. म्हणजे 28-30 वर्षाचा तरुण हे जे सांगतोय, तर हे का होतंय? ह्याला कारण पुन्हा तेच की तुमची जी दिनचर्या आहे, तुमचं जे खानपान बदललंय त्याच्यामध्ये सुधारणा, ते नीट करा. व्यायाम सगळ्यांनी सोडून दिलाय. व्यायाम हा करायचाच नसतो. मी बारीक आहे, मला व्यायामाची गरज नाही आहे. खूप असं म्हणजे ह्यांनी सांगतात, मला पेशंट येऊन सांगतात व्यायाम करा, म्हटलं की मी बारीक आहे, मला व्यायामाची गरज नाही आहे. फक्त वजन कमी करण्यासाठी, फक्त बारीक होण्यासाठी व्यायाम करायचा, हे आपण ज्या दिवशी डोक्यातून काढून टाकू त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने सगळे व्यायाम करायला लागतील. त्याच्यातून काय होणार आहे? तुमची शक्ती वाढवा, तुमची शारीरिक मानसिक शक्ती वाढवा. ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला कोण मदत करेल? तुम्हाला आयुर्वेद मदत करेल. आयुर्वेदाची दिनचर्या फॉलो करा, आयुर्वेदाची ऋतुचर्या फॉलो करा, योगशास्त्र फॉलो करा. ते रोजच्या रोज तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा त्याला. म्हणजे काय होईल? तुम्ही निरोगी राहाल, तुम्ही सुदृढ राहाल. तर आपण जेव्हा आपलं इंडियन नॉलेज सिस्टीम ही सक्षम करण्यासाठी, म्हणजे आयुर्वेद ही एक इंडियन सिस्टीम आहे, तर ती सक्षम करण्यासाठी, जसं चायनीज मेडिसिन म्हणजे जगभर त्याला मान्यता नाही आहे, पण चायनीज मेडिसिन भारी असतं हे कोणालाही विचारा तुम्ही भारतातल्या, ते अगदी अभिमानाने सांगतात. चायनीज मेडिसिन तुम्हाला सांगतो की इतके भारी भारी छोटे छोटे रेमेडीज आहेत, माहिती काही नसतं आपल्याला त्याबद्दल, उगाच भारी रेमेडीज असतात त्यांची. हां, कशालाही आपलं नाव द्यायचं चायनीज मेडिसिन म्हणून. पण हेच आयुर्वेद म्हणलं की त्यांनी काही होत नसतं, किंवा त्याचे साईड इफेक्टच खूप आहेत, किंवा लगेच बरं वाटत नाही वगैरे, असे जे काही हे असतात. तर आपलं शास्त्र आपण सुदृढ जेव्हा करू, सुदृढ एक जे काही आपल्याला समाज पाहिजे राष्ट्र निर्माणासाठीचा सुदृढ समाज, तो आपल्याला तयार होईल. आज योगशास्त्राबद्दल आपण बोललो की ते काय मनावरती जास्त काम करणार, शरीरावरती पण तर करतच आहे. मनावरती काम करताना आज आपण आजूबाजूला बघतो, खूप छोट्या छोट्या मुलांमध्ये सुद्धा ड्रग्सचं प्रमाण अत्यंत जास्त वाढलेलं आहे. कित्येक हजारो कोटींचे ड्रग्स आपण वाचतो बातम्यांमध्ये की इतके
कोटीचे ड्रग्स सापडले, इतके कोटीचे ड्रग्स सापडले, आपल्या गावाच्या बाजूला सापडलेले असतात, काहीही वाटत नाही आपल्याला ह्याचा काय संबंध आता. तर हे सापडत आहेत म्हणजे ते कन्झम्पशन असणार त्याचं, म्हणून ते विकल्या जातंय, पकडल्या जाते, विकल्या जाण्याच्या आधीच पकडल्या चाललंय, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होतं आहे. तर हे का होतं आहे, हे ड्रग्स घेणारी पिढी जी असते ती खूप मोठी 50-55 वर्षाची असते का, 60 वर्षाची असते का, काही टक्के असतीलही, पण बेसिक पिढी जी असते ती अगदी 13-14 वर्षांची असते. असं वाटतं की नाही हे घेतल्यावरती मला भारी वाटेल आणि मग मी गोष्टी परफॉर्म करू शकेल, मला माझी परीक्षा आहे, मला स्टेज परफॉर्मन्स करायचा आहे, तर मला ह्यानी एक मेंटल हे मिळेल. तर असं नाही आहे. खूप जणं असतात ह्याच्यासाठी म्हणून करतात. खूप जणांना ऐकणाऱ्यांना हे अवास्तव वाटेल की असं कुठे ती 14-13 वर्षाच्या मुलांना काय कळतं किंवा त्यांना कुठून हे अवेलेबल होणार आहे. तर याच्यासाठी समाजात डोळे उघडे ठेवून फिरलं की आपोआप सगळ्या गोष्टी दिसतात, कळतात. बातम्या वाचा, पेपर वाचा, समाज बघा, हे कळतं सगळं आपोआप. तर आपला मूळ मुद्दा इथे की हे राष्ट्र पुढे नेण्यासाठी, हा देश पुढे नेण्यासाठी, हा देश राष्ट्र सुदृढ करण्यासाठी तुम्हाला इंडियन नॉलेज सिस्टीम, इंडियन मेडिसिन सिस्टीम याला पर्याय नाही आहे. त्याच्यावरती अभ्यास करा. हे होतं, पूर्वी होतं तर आता का नाही आहे ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. पूर्वी होतं तर आता का नाही आहे, का नाही होऊ शकत. जेव्हा ॲलोपॅथी नव्हती तेव्हा भारतात लोक मरतच होती का फक्त, नाही. जेव्हा होमिओपॅथी, म्हणजे कोणाला नावं ठेवायचे म्हणून नाही किंवा ॲलोपॅथी वाईट आहे, आयुर्वेद चांगला आहे असंही नाही आहे. जिथे गरज आहे तिथे ॲलोपॅथी लागते, जिथे गरज आहे तिथे आयुर्वेदिक लागतं. लागतं का, तर हो लागतंच, 100% लागतं. दोन्ही पॅथी लागणारच आहेत. पण म्हणून असं नाही की आयुर्वेद टाकाऊच आहे. त्याचे प्रिन्सिपल्स समजून घ्या, त्याच्यानुसार वागायला लागा. तुमच्या सोयीनुसार त्याच्यामध्ये थोडेफार बदल करून घ्या. मूलभूत सिद्धांतांना धक्का न लावता तुम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन तुमच्या पद्धतीने करा. मी पुन्हा तेच एम्फसिस करेल की मूलभूत सिद्धांतांना धक्का न लावता हे आपलं कसब आहे म्हणू शकू आपण, की ते कसं इम्प्लिमेंट करायचं. तर आपल्याला इतकं आता सोर्सेस अवेलेबल आहेत, आपण ते करू शकतो. तर आयुर्वेद हा सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहे. तर त्याच्या मदतीने आपण सुदृढ मन, सुदृढ शरीर, मी पुन्हा पुन्हा ह्याच्यावरच जास्त भर देईल, कारण राष्ट्र पुढे नेण्यासाठी याला पर्याय नाही आहे. मला तर या एपिसोडमध्ये फारच मज्जा आली. तुम्हाला पण काय वाटलं हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल. लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.